जनाई शिरसाई सिंचन योजनेसाठी आमदार रोहित पवार मैदानात अधिकाऱ्यांसह पुण्यात घेतली बैठक। पुणे तारीख 15 या दिवशी पुरंदर आणि बारामती मतदारसंघासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या बहुचर्चित जनाई शिरसाई पाणी योजनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे पुढे सरसावले आहेत। त्यासाठी त्यांनी आज शुक्रवार या दिवशी पुण्यात सिंचन भवन इथे जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यासोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली। यावेळी बारामती आणि पुरंदर या दोन्ही तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते। पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर आणि दौंड तालुक्यातील दुष्काळी भागासाठी जनाई शिरसाई ही एक अत्यंत महत्त्वाची उपसा सिंचन योजना आहे। या योजनेला खडकवासला प्रकल्पातून पाणी मिळत असून आवर्षणप्रवण दुष्काळी भागाला सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे। प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस या योजनेतील अडचणींचा मुद्दा महत्त्वाचा ठरत असतो। लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या वेळी बारामती आणि पुरंदर तालुक्यात प्रचारसभा घेत असताना येथील शेतकऱ्यांनी जनाई शिरसाई योजनेतील अडचणी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्याकडे मांडल्या होत्या। त्यावेळी या प्रश्नावर प्राधान्याने लक्ष देऊन ते मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते। त्यानुसार आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात सिंचन भवन मध्ये जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांची बैठक घेऊन या योजनेतील अडचणी मांडल्या आणि त्यावर सविस्तर चर्चाही केली। या बैठकीला जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता ID अलका अहिरराव, अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके, कार्यकारी अभियंता शेटे देशमुख आणि इतर अधिकारी यांच्यासह बारामती आणि पुरंदर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। खडकवासला कालव्याची वहन क्षमता अपुरी असल्याने 1000 क्युसेक्सने पाणी सोडले तरी इंदापूरला केवळ 125 क्युसेक्स पाणी उपलब्ध होते। सिंचनासाठी इंदापूर बारामतीला 20 ते 25 दिवस, भिगवण शाखेला 17 ते 18 दिवस आणि दौंडमधील उर्वरित फाट्यांना 15 दिवस लागून एकूण कालावधी 50 ते 54 दिवस होतो। त्यामुळे जनाई शिरसाई योजनांसाठी आवश्यक 200 क्युसेक्स पाणी उपलब्ध होत नाही। खडकवासला कालव्याची वहन क्षमता वाढवून आणि पावसाळ्यात खडकवासला धरणातून सोडल्या जाणाऱ्या पुराच्या पाण्याचा वापर करून तलाव भरल्यास दुष्काळी भागाला मोठा फायदा होऊ शकतो। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंदिस्त पाणी योजना मंजूर केली असून त्यासाठी 450 कोटी रुपये इतका भरीव निधीही मंजूर केला आहे। बंदिस्त पाईपलाईनला ठिबक सिंचनाची जोड मिळाली तर अधिक क्षेत्र ओलिताखाली येईल। सोलार प्रकल्प आणि तलावातील गाळ काढण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली, मात्र काम अद्याप प्रलंबित आहे। या सर्व मुद्द्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली। कालव्याची लांबी, वहन तूट आणि कमी क्षमता यामुळे जनाई शिरसाईला फक्त 10 ते 12 दिवस पाणी मिळते। त्यामुळे हा कालावधीही वाढवण्याबाबत चर्चा झाली। मोठ्या कालव्यावर आधुनिक पाणी मोजणी यंत्रणा बसवण्याची गरज आहे। या प्रकल्पाचा वीज खर्च आणि पाणीपट्टी कमी करण्यासाठी साठवण तलावावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा मुद्दाही यावेळी चर्चेला आला। बंद पाईपद्वारे सिंचन व तलाव भरण्याची योजना प्रभावीपणे राबवल्यास पाण्याचा अपव्यय कमी होणार आहे। त्या दृष्टीनेही नियोजन करण्याच्या सूचना यावेळी आमदार रोहित पवार यांनी दिल्या। याशिवाय जामनेर तालुक्यामध्ये राबविलेल्या योजनेप्रमाणे तेथील वाघूर धरणातून बंद पाईपलाईनने उपसा सिंचन योजनेमधून आणलेल्या पाण्याकरिता 10 एकर अथवा त्यापेक्षा अधिक क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्याला स्वतंत्र शेततळे आणि त्यापेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सामुदायिक शेततळे शासनामार्फत देण्यात येते। याच धर्तीवर ही योजना आपल्याकडेही राबवली तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचा मुद्दा यावेळी मांडण्यात आला। ज्या कॅनॉलमध्ये शेतकऱ्यांचे भूसंपादन झाले आहे त्याचे पैसे त्वरित मिळावेत। योजनेचे लाईट बिल कायमस्वरूपी शासनाने भरावे। पाणी वापर संस्था अद्ययावत कराव्यात। टप्पा 2 आणि 3 मध्ये असणारे सर्व लहान मोठे तलाव या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात यावेत आणि या तलावांची साठवण क्षमतेची फेर तपासणी व्हावी। मायनर क्रमांक 6 मधील राहिलेली अपूर्ण कामे करणे, योजनेमधील राखीव कोटा सोडून पावसाळ्यात ओव्हरफ्लोचे पाणी शेतकऱ्यांना देणे, कालवा समितीमध्ये जनाई उपसा योजनेमधील शेतकरी सदस्य म्हणून घेणे, खडकवासला पाटबंधारे यांत्रिकी व जनाई उपसिंचन प्रकल्प यांचे एकत्रित व्यवस्थापन करणे आणि या जनाई शिरसाई योजनेचे बारामतीसाठीचे विभागीय कार्यालय नीरा येथे सुरू करणे या मुद्द्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली। आमदार रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून आक्रमकपणे प्रत्येक प्रश्नात लक्ष घालत आहेत। या पार्श्वभूमीवर त्यांनी जनाई शिरसाई योजनेतही लक्ष घातल्याने पुढील काही दिवसात
यामध्ये काय बदल होतो हे लवकरच दिसणार आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.